नमस्कार चल सर. चल 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 आता घेणार ना मला शाळेत. सर त्याने तुमचा हात हातात घेतला ना. सर आता बोला ना याला शाळेत घ्यायला. बर तुम्ही काळजी करू नका, त्या आल्या परत की बोलतो मी. हा नमस्ते. थँक्यू सर. नमस्ते हां हां नमस्ते. हां चल 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 तुला शाळा दाखवते. इकडे जाऊया. चल चल इकडे चल. पिट्टू बरं वाटतंय का रे आता तुला? चहा करून देऊ? नकोय, इथं बरं वाटतंय. आज जाम घाम येतो. बरं बस, मी तुला कोकम सरबत करून आणते. हा हे आते मला पण आण ना कोकम सरबत. आणते आणते. काय दोस्ता, बरं वाटतं की नाही? हा बरं. हा बाकी शाळा काय म्हणते? तुझ्या बिगर मजा नाही यार. काय झालं? काय नाही रे. अरे काय झालं बोल ना. छोड ना यार. अरे काय कडे भाव खात बोल ना, काय झालं? तुझ्या बिगर काय हिरो झाला रे तो? कोण? आंद्या. आणि कोण? काय बोलतो? तुला वाचिवलं तेव्हा आता अख्खी शाळा त्याला भाव देते. नारकर सरांनी बी त्याला हात मिळवलाय. प्रवेश बी देणार आहेत असं ऐकलंय मी. म्हणे साधे सुद्धा कुणाला वाचिवलंय काय? तुला वाचिवलंय तुला. आता हिरो झाला हिरो. आता 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 कुठे असेल तू? आता साला सुटली तेव्हा रानात असेल बघ. हे बघ पण तू काय टेन्शन बेन्शन घेऊ नका. अरे आपला हिरो तर तूच आहेस तूच. सड रे. थांबे थांब. अरे पिट्टू थांब. अरे 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 पिट्टू पिट्टू थांब. अरे पिट्टू पिट्टू अरे पिट्टू कुठे चाललाय? अरे कुठे चाललाय पिट्टू? अरे पिट्टू अरे पिट्टू थांब. पिट्टू थांब. ए पिट्टू थांब. ए आंद्या, अरे बसलायस का तिकडे? तू थांब. तुला सोडणार नाही. थांब. ए पळतो कुठे? थांब. ए थांबे. ए थांब. अरे पिट्टू थांब, त्याला मारू नको पिट्टू. आंद्या धावू नको. अरे अरे काय करू नको. पण नंतर बोल. अरे पिट्टू थांब. आंद्या थांब. ए पिट्टू. आंद्या बघ. आंद्या थांब बोललो ना. आंद्या आंद्या थांबला नाहीस तर बघा. आंद्या अरे घाबरू नको सांद्या. आम्ही आहोत सांद्या. ए आंद्या थांब. एकदा थांब बोललो ना. थांब. ए पिट्टू थांब. पिट्टू थांब. थांब पिट्टू. सांगितलं ना थांब एकदा. इकडे ये. ये. आद्या आद्या तू मला वाचवलंस. आद्या थँक्यू. मला माफ कर आद्या. मला माफ कर. मुलांनो, आज आपल्याकडे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम सौ अनुराधा खातू आणि आपल्या शाळेचे विश्वस्त डॉक्टर येळगुटकर उपस्थित आहेत. आणि या दोघांच्याही हस्ते आपण या मुलाचा सत्कार करणार आहोत. हो मॅडम बसा. फार मोठं काम केलं यानं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवला. आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे. चल चल मी बोलू. हो बोल बोल बोल. मला हेच बोलायचंय की मला शाळेत यायला आवडतं. आधी मी पण शाळेत जायचो. आई बाबा मेले. मी अण्णान कधी आलो. शाळा सुटली. लोक बोलतात मला थोडं कमी समजतं. म्हणजे 2-2, 3-3 वेळा सांगितलं ना की समजतं.
चल चल हं. मी एका वर्गात ना दोनदा बशीन. मी दांडी पण मारणार नाही. माझ्याकडे दप्तर नाही, पण चानीच्या आईने ना माझ्यासाठी कपडे आणलेत. मला खूप यायचे तुमच्या बरोबर. घ्याल ना मला शाळेत? चल घ्याल ना? घ्याल ना? घ्याल ना? खरंच सर, मुलांनी खूप छान काम केलं सर. हो ना, खरंच. बसा बसा. आज आमच्या स्टाफ रूम मध्ये बसा. मॅडम, हां. मला खरंच वाटतं आपण त्या मुलाला आपल्या शाळेत प्रवेश दिला पाहिजे. हो, आंध्याला शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे आणि आपण तो देऊया. पण मला वाटतं तुर्तास त्याचा प्रवेश शाळेतला ही काही फार मोठी समस्या आहे असं मला वाटत नाही. पण त्याच्या आजाराविषयी त्याच्या पालकांकडनं समजून घेणं फार गरजेचं आहे. हो मॅडम, मलाही तेच वाटतं. हं, म्हणजे तो मुलगा काही फारसा स्लो गोईंग किंवा वेडा नाही वाटत. बरोबर. समथिंग रॉंग विथ हिम. अच्छा. मला वाटतं आपण त्याच्या पालकांना भेटून त्याच्या आजाराबद्दल जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? नक्कीच सर. हं. त्याचा आजार हा बरा होण्यासाठी त्याला आपण कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहोत. तुम्ही त्याच्या पालकांना भेटा जाऊन. आणि या आजारातून तो बरा झाला की त्याला शाळेत प्रवेश नक्कीच मिळेल. म्हणजे त्याच्या पालकांची संमती असेल आणि त्याचा आजार बरा होणार असेल तरच आपण त्याला प्रवेश देऊ शकतो, हो ना? हो सर. ठीक आहे, मी भेटतो त्याच्या पालकांना. बर. अरे होय चला र चला चला होय होय चल चला चला तिकडे शोला लेट. चला होय रे माझ्या चला राजा तिकडे बसलेत बघा. होय होय चला अन्नात माझी अन्ना. देवासारखे आला बघा. हे काय करताय? अन्ना. नमस्कार. राम राम. हो, या इकडे बसा. नाही नाही इथं बसा. तुम्ही बसा, मी इथंच बरा आहे. तुम्ही माझ्या नातवाला शाळेत घेणार आहे, लय मेहरबानी होणार आहे तुमची. अहो नाही, मेहरबानी कसली त्यात? हा, शाळेत जाण्याचा हक्क आहे त्याचा. होय. आता ही मुलं त्याला मदत करतायत, हम्म, मीही त्यांच्यामध्ये सहभागी झालो, इतकंच, बाकी काही नाही. हम्म. पण कसं आहे, आताची त्याची परिस्थिती या मुलांनी सगळ्यांनी सांगितली मला. हम्म. तरी सुद्धा तो याच्या आधी कसा होता, नेमकं काय झालं सांगाल मला? अहो कसा होता म्हणून काय विचारता, चांगलाच होता या पोरांसारखा. हम्म. शाळेत जायचा 4थी पर्यंत. त्या पवार साखरीच्या शाळेत पहिल्या नंबरान पास व्हायचा. हा, झाडावरून डोक्यावर पडला आणि सुदबुद घालवून बसला. आता मधीच रडतो काय, हसतो काय, एखाद्या गोष्टीची जिद धरली तर तीच करत बसतो काय. त्याला डॉक्टरकडे नाही नेलं तुम्ही? कशासाठी? आता डोक्यावर पडला, आईबापाला डोळ्यासमोर जाताना बघितला, डोक्यावर परिणाम झाला. नाही नाही, पण तो झाडावरून पडला, हा, हा, त्याच्या डोक्याला मार लागला असेल, हा. रक्त वगैरे आलं असेल, काहीतरी झालं असेल ना? नाही असं काय नाही झालं. आणि साहेब डॉक्टरकडे कसा नेऊ? डॉक्टरकडे न्यायला पैका कुठं आहे माझ्याकडं? माझंच मला सुधरणा झालंय. अगदीच जाग्यावर पडलो तर जातो डॉक्टरकडं. मी नेलं तर चालेल डॉक्टरकडे? साहेब चालन म्हणून काय विचारता? माझं पोरग बरं झालं तर मला नकोय का? मग तुमची आहे ना परवानगी? अहो परवानगी काय विचारता, त्याच्यासाठीच तर जिद्द आहे मी. आई माताच पावली म्हणायची. तुमचे लय उपकार झाले साहेब. मी नेतो त्याला डॉक्टरकडे. हां वय न्या. हां हां. झालं. काय केलं? मशीन मध्ये टाकलो. हा, झालं झालं. हो, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. हेड इंजुरी झाली आहे. आय थिंक त्याची जी लक्षणं आहेत ना ती मला वाटतं 5-6 महिन्यानंतरच जाणवायला लागतात. हं. मला एक सांग की तो 5-6 महिन्यांपूर्वी पडला होता का डोक्यावर वगैरे?
साधारण काहीतरी 1 वर्ष झालं असं म्हणतात सगळे. बरोबर आहे. आता हा CT स्कॅनचा रिपोर्ट आहे ना, तो तेच सांगतोय की त्याला क्रॉनिक सबड्युरल हिमॅटोमा झाला आहे. म्हणजे म्हणजे असं आहे बघ, काही दिवसानंतर डोक्यावर पडल्यानंतर काही दिवसानंतर आपली कवटी आणि मेंदू याच्यामध्ये रक्ताची एक गाठ तयार होते. मग ती मोठी होऊ लागते आणि मग त्रास व्हायला लागतो. हं. विशेष करून ना हे जे दारुडे लोक असतात ना, त्यांच्यामध्ये हा प्रकार जास्त आढळतो. हं. काय मग काय करायचं काय आता? खरं सांगू, त्याला मुंबईला न्यावं लागेल, न्यूरोसर्जनला दाखवावं लागेल. तो म्हणेल त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला त्याला ठेवावं लागेल आणि सर्जरी करावी लागणार हे नक्की. सगळ्याला किती खर्च किती येईल? 1.5-2 लाख पर्यंत तरी धरूया. 1.5-2 लाख? हो, पण तो नक्की बरा होईल. कुठून आणणार एवढे पैसे? रोज रात्री स्वप्नामध्ये शाळा माझी पाहतो मी. रोज रात्री स्वप्नामध्ये शाळा माझी पाहतो मी. वया पुस्तके डबा घेऊन शाळेत माझ्या जाणार मी. आनंदी मी, आनंदी मी, आनंदी मी. थोडा असेन कमी तरी तुमच्यातलाच आहे मी. थोडा असेन कमी तरी तुमच्यातलाच आहे मी. पुढे पुढे निघालात जरी मागे मागे येणार मी. आनंदी मी, आनंदी मी, आनंदी मी, आनंदी मी, आनंदी मी. माझ्या डब्यातलं पण घे. अरे सगळ्या खान द्या. आली शोल आली. चल आपण बोलूया. हा बोलूया. जावा बोला तुम्ही. तू बोलशील आमची. हा चल. सर 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 हं? तुम्ही अंद्याला हॉस्पिटलात नेणार आहात? हो. कुठल्या हॉस्पिटलात? अगं बाय, इतकं सोपं आहे का ते? हां, मुंबईच्या हॉस्पिटलात नेणार आहे. बोललोय माझ्या मित्रांशी. हां, त्याचा इलाज करणार तिथे. अगं तुला जसं वाटतं ना तसं मलाही वाटतं लवकर बरा व्हावा म्हणून. काय आहे, तुर्तास पैशाची व्यवस्था करणं थोडं कठीण आहे. बघू. खूप पैसे लागणार आहेत का? हो तर काय, आता माझ्या आवाक्यातलं नाही. माझाही पगार 6 महिने मिळालेला नाही. शाळेच्या ट्रस्टची काय तेवढी ऐपत नाही. कठीण आहे, पैशाची व्यवस्था करू. करतो काहीतरी प्रयत्न. हा चल आता मला शाळेत घेणार ना. बघू करू काहीतरी. हा चला वर्गात चला चला चला. काय आता माझ्या आवाक्यातलं नाही. माझाही पगार 6 महिने मिळालेला नाही. शाळेच्या ट्रस्टची काय तेवढी ऐपत नाही. कठीण आहे, पैशाची व्यवस्था करू.